22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि समस्त भारतीयांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. चीड, राग या सर्व भावना, या सगळ्या विलक्षण मिश्रित भावना या काळात भारतीयांनी अनुभवल्या. अर्थातच भारत सरकारने जनतेच्या मनात असलेली इच्छा पूर्ण केली आणि पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. पण नंतर पाकिस्तानने जे काही पुन्हा कारवाया केल्या किंवा जे काही स्टेटमेंट दिले, त्यानंतर भारताकडून भारताच्या पंतप्रधानाने बोलणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची वाट पाहत होती. अर्थात काल रात्री मोदीजींनी भाषण केलं आणि त्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा अनेक बाबींवर ठणकावून सांगितलं. त्यांनी अनेक मुद्दे देखील मांडले, पण या सगळ्या मुद्द्यांमध्ये 5 ते 7 प्रश्न असे होते की त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोललेच नाहीत. आता हे नेमके प्रश्न कोणते होते, ते का बोलले नाहीत आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत हा संवेदनशील देश आहे. त्यामुळे भारतात राहणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रप्रेमी आहे, याच काही शंका नाही. आपापसात किती भिन्नता असू द्या, विचारांमध्ये भिन्नता असू द्या, मतभेद असू द्या, पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सगळे भारतीय एक समान एका धाग्यात बांधले जातात आणि तेव्हाच खऱ्या एकात्मतेचं दर्शन घडतं. यावेळी तसंच पाहायला मिळालं आणि जितक्या वेदना दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीयांनी अनुभवल्या, तितक्याच भावना अगदी 2 दिवसांपूर्वी देखील भारतीयांनी अनुभवल्या. कारण भारतातला नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि त्याच्या हातातून सगळं गेलं तरी चालेल, पण स्वाभिमान जाता कामा नये ही त्याची पहिल्यापासूनच राहिलेली धारणा आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आणि त्या संदर्भात पुढे येऊन भूमिका देखील जाहीर केली, तेव्हा मात्र असंख्य भारतीयांची मनं दुखावली गेली. 10 मेला दुपारी 3 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओला फोन केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की युद्धजन्य परिस्थिती अर्थातच थांबायला पाहिजे, अर्थात शस्त्रसंधी केली पाहिजे, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकाधिक वाढणार नाही आणि भविष्यात नुकसान देखील होणार नाही. अर्थात भारताने देखील यावर सकारात्मक भूमिका दाखवली आणि शस्त्रसंधी करायला आपला दुजोरा दिला. आता हे बोलणं दुपारी 3 वाजता झाल्यानंतर 2 ते 2.5 तासांपर्यंत भारताने आपली भूमिका मांडली नाही. अर्थात ती सैन्य दलातल्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने, परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी, संरक्षण खात्याने किंवा मग स्वतः पंतप्रधान महोदयांनी मांडणं अपेक्षित होतं, पण तसंच झालं नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 ते 2.5 तासानंतर ही भूमिका स्पष्ट केली. त्यातल्या त्यात आपण यामध्ये मध्यस्थी केली असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. विशेष म्हणजे अगदी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पुढे येऊन असंही सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांना आम्ही सांगितलं होतं की जर ही शस्त्रसंधी झाली नाही तर व्यापार होणार नाही, त्यामुळे या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली, अशा एकूण अर्थाचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे साहजिकच असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. त्यामध्ये एक प्रश्न असाही उपस्थित होतोय की जर पाकिस्तानने 10 मेच्या दुपारी डीजीएमओला फोन करून युद्ध थांबवण्याच्या संदर्भात चर्चा केली असेल, तर मग ही सगळी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत गेली कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माहिती त्यांनी ट्विट करून कशी काय दिली? कारण युद्धजन्य परिस्थितीत अशा प्रकारच्या बैठका, चर्चा, ठराव हे गुप्त असतात आणि त्या सगळ्यांमध्ये जर अमेरिकेची मध्यस्थी नसेल तर या गोष्टी अमेरिकेपर्यंत कशा पोहोचू शकतात? हा एक प्रश्न. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की जर अमेरिकेने मध्यस्थी केली असेल तर अमेरिकेची मध्यस्थी आपण का स्वीकारली? यात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली शस्त्रसंधीची माहिती भारत सरकारने अमेरिकेच्या आधी का जाहीर केली नाही आणि अमेरिकेने जी घोषणा केली त्या घोषणामुळे भारताची अडचण झाली आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे की ती अडचण कोणी केली आहे? अर्थातच अमेरिकेच्या या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतासमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. यामध्ये भारत हा अमेरिकेच्या शब्दाखाली दबलेला आहे असा एक मेसेज जगाला यातून भेटला. भारताच्या पाठीमागे अमेरिकेचा हात होता असाही अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेचे जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांना आपोआपच भारताचे शत्रू राष्ट्र होतील का किंवा त्यांच्या भूमिका वेगळ्या ठरतील का, हे पाहणं हे मोठं उत्सुकतेचं असू शकतं. त्यामध्ये तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भारत पाकिस्तानमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत होती ती थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार 9 मेच्या रात्री वाटाघाटी सुरू होत्या. आता त्या वाटाघाटी अमेरिकन सरकारच्या मध्यस्थीचं सुरू होत्या का? हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी स्वतः पुढे येऊन 10 मेला अमेरिकेनं हे युद्ध थांबवण्याचा दावा केला होता. तर अशा प्रकारचा दावा करणं भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचा विचार करता चुकीचा होता की बरोबर होता, हा मुद्दा स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र याबद्दलही नरेंद्र मोदी यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर भारताला मिळालेलं नाहीये. तो प्रश्न असा आहे की
शिमला करारानुसार भारत सरकारच्या संघर्षात दुसऱ्या कोणत्याही देशाने मध्यस्थी करू नये असं ठरलेलं होतं. मग असं ठरलेलं असताना अमेरिकेशी चर्चा करून किंवा मग अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारून भारताला कार्याचे उल्लंघन केलं आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण शिमला कराराचं उल्लंघन जर यामुळे झालं असेल तर शिमला कराराच्या इतर त्या तरतुदी आहेत त्या संदर्भात देखील भविष्यात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. पण याबद्दलही मोदी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली नाही. यातला सहावा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेने भारताला व्यापार थांबवण्याची धमकी खरंच दिली होती का? आणि ती धमकी दिली म्हणूनच भारताने शस्त्रसंधी मान्य केली आहे का? हे देखील पुढे येऊन स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण ट्रम्प यांनी व्यापाराबद्दलची खरंच धमकी दिली असेल तर नेमके व्यापार कोणते आहेत, कोणाचे व्यापार आहेत, यामध्ये काही हितसंबंध लपले आहेत का? या सगळ्या गोष्टी राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातला आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने युद्धजन्य परिस्थिती थांबवण्याचं क्रेडिट स्वतः घेत आहेत, स्वतःचा मोठेपणा दाखवत आहेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आमच्या कसा कंट्रोलमध्ये आहे असं अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मग असं असतानाही भारताने 2 दिवसात त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, आपली भूमिका स्पष्ट केली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे मुद्दे खोडून भारताने आपलं सार्वभौमत्व जगाच्या पुढे का ठेवलं नाही, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आजही आहे आणि त्याला कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. अर्थात हे प्रश्न सरकारच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारे आहेत, अशातला भाग नक्कीच नाहीये. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात किंवा भारताची एकंदरीत भूमिका सक्षम ठेवण्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्या प्रश्नाचे उत्तर भारताने जगासमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे. आता खरोखरच हे 7 प्रश्न महत्त्वाचे आणि योग्य आहेत का? आणि त्यावर भारताने आत्तापर्यंत भूमिका मांडणं खरंच गरजेचं होतं का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.